नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माळशिरस येथे जुनं जाणतं हिंद केसरी मैदान म्हणजे देशमुख पट्टा 61 फाटा मैदान, भव्य दिव्य असं ओपनचा नादाचं मैदान संपन्न होणार आहे. तर या मैदानाचे सर्व आयोजक टीम आपल्या समवेत आहेत. तर मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे, ते संपूर्ण गोष्टी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मैदानाचे आयोजक नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस आपल्या समवेत आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली? मैदानाची तयारी फाटीची पूर्ण 100% झालेली आहे. बरं. आता आज रोलिंगचं काम चालू आहे, फाटी पूर्ण झालेली आहे. आता साईडला जी खाद्य विक्रेत्यांची एक तयारी आणि जी आपण जी बसण्यासाठी प्रेक्षकांना गॅलरी सोय केली ती एक राहिली आणि समोर जिथं गाड्याची थांबणार आहे तिथं साधारण एक आम्ही 100 फूट नांगरून फणून घेणार आहे. तेवढंच सोय राहिलेली आहे फक्त. आपण रान कशा पद्धतीचं आहे? एक आदतचं पण मैदान तुम्ही भरवले, ओपनचं पण मैदान दरवर्षीप्रमाणे असते. कशा पद्धतीने आदत वासरांना कशी संधी आहे पाळण्यासाठी चांगली? आदत वासरांच्या तर इथं रोज फेऱ्याला 5, 10, 20 गाड्या रोज आहेत, 10-15 आणि बरेच आदत वासरं शिकवायला तर हेच फाटीचा वापर करते ती. फक्त ती फाटी कसं आहे, 1-2-4 फाट्या होत्या पहिल्या. आम्ही ती सगळं पूर्ण ग्राउंड प्लेन करून 11 फाट्या या ठिकाणी तयार केल्या. त्या रान पूर्ण खटणाचं आहे. थोडंसं सुट्टी झाल्यानंतर एक 50-100 फुटावर थोडा डाळ आहे. डाळ नॉर्मल डाळ आहे. डाळ झाला की पुन्हा ओराडी लागते, ती कंटिन्यू शेवटपर्यंत ओराडीचं रान आहे. आपण कशा निमित्त मैदान भरवले हे? आमचं महालक्ष्मी देवाच्या यात्रेनिमित्त एक माझ्या हिशोबाने मला जसं आठवतं याचं पूर्वीपासून हे मैदान चालत आलेलं आहे. नंतर बंदीच्या काळात मैदानं सगळीच बंद होती आणि बंदीच्या काळात झाल्यानंतर एक आमचं 4थं पर्व आहे. तर 4थ्या पर्वात महालक्ष्मी देवाची यात्रा आमची याच महिन्यात असते आणि तसंच या महिन्यात माझा वाढदिवस बी असतो. त्यामुळे आम्ही महालक्ष्मी देवाच्या यात्रेनिमित्त तसेच आमचं कुलदैवत सिद्धनाथ यात्रेनिमित्त व माझ्या वाढदिवसानिमित्त हे मैदानाचं आपण आयोजन करतो. आपण लोकेशन कुठे एक्झॅक्टली फाटीचं लोकेशन? फाटीचं लोकेशन मोठेवाडी म्हणून लोकेशन आहे आणि लोकेशन तर प्रत्येकाला टाकलं जाईल. फक्त या फाटीवर येण्यासाठी 4 मार्ग आहेत. त्यातलं बऱ्यापैकी पुणे, सातारा, सांगली ह्या भागातल्या बैलगाडी मालकांनी गोरडवाडी प्रत्येकाला माहीत आहे. जुनी गारवर फाटीच्या शेजारीच गोरडवाडी आहे आणि मसवड माळशिरस हायवेपासून गोरडवाडी गावातून 2 किलोमीटरवर मैदान आहे. मैदानात कोणत्याही प्रकारचे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहीर, नाला, ओढा काय आहे का? यापैकी काही नाही जवळ. बॅरिकेटिंग एकूण किती असणार? बॅरिकेड आम्ही दोन्ही बाजूला 500-500 फूट सांगितलेलं आहे. निकाल रेषेसमोर बैलाच्या सुरक्षेची काळजी कशा पद्धतीने घेतली? निकाल रेषेसमोर आम्ही एक साधारण 100 फूट नांगरून घेतोय. 100-150 फूट जेवढं नांगरता येईल जास्तीत जास्त समोर तेवढं. आणि निकाल रेषे संपली की डायरेक्ट चढच आहे. जसं पेडगावला आपल्याला चढ होता तसा चढ असल्यामुळं गाड्या त्या नांगरल्यामुळं आणि समोर चढ असल्यामुळं गाड्या जाग्यावर थांबतील असं मला वाटतंय. एक टणक फाटी, एक प्रकारे फाटी जरा सांगा कशा पद्धतीने, माती वगैरे रान कशा पद्धतीचे पाहू शकता मित्रांनो. जबरदस्त अशी फाटी तयार केली आणि कटनाची फाटी आहे म्हणावं लागेल. रान किती, पल्ला वगैरे किती? पल्ला ओपनला आपण 1001 फूट ठेवलेला आहे आणि आदतला 901 फुटाचा पल्ला ठेवला आहे. आणि विशेष म्हणजे सर्व जे गोष्टी आहेत बैलगाडी क्षेत्रामधल्या त्या सर्वांचा विचार इथं या मैदानात केला गेला आहे. सन्मान पण विशिष्ट प्रकारचे ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी पण सुवर्ण संधी असणार आहे की गॅलरी पण करणार. ते कशा पद्धतीने नियोजन करणार? नियोजन प्रत्येक वर्षीच आपलं गॅलरीच असतंय. काय होतं, गॅलरी जर नसेल तर आपल्या प्रेक्षकांचा बैलांना त्रास होतोय. प्रेक्षक समोर गाडीला आडवं येतात बघण्यासाठी, त्यामुळे आपण प्रत्येकाला बसण्यासाठी सोय केलेली आहे गॅलरीची. आपण फार सुंदर असा प्रतिसाद प्रत्येक वर्षी बैलगाडी मालकांचा असतो. तरी मागच्या वर्षी एकूण किती गाड्यांची नोंद झालेली? पाठीमागच्या वर्षी आदतला 900 गाडी झाली होती आणि माझ्या हिशोबाने ओपनला 600+ गाडी होती. आणि नोंदी संदर्भात जरा अपडेट द्या. नोंद ही सुरू झाली का? नोंद कालपासून सुरू झाली. काल तर आम्हाला भरपूर प्रमाणात रिस्पॉन्स बैलगाडी मालकांचा आहे आणि आज बी त्या पद्धतीचाच आहे. त्यामुळं नोंद लवकरात लवकर करावी आणि महत्त्वाचं आदत बैलगाडी मालकांनी 9 तारखेच्या आत जर सर्वांनी नोंद केली ना, आम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या गाड्या जर आल्या 100% होणारच, कारण नोंद त्या स्पीडनं चालू आहे. तर आम्ही ते बी लॉट 9 तारखेलाच काढणार. खूप सुंदर अशी बक्षीस रचना पण ठेवली आणि त्याचसोबत तुम्ही
म्हणला आदत आणि ओपनच्या मैदानात एक नंबर केला, त्याला एक वेगळं विशिष्ट आदत बक्षीस आणि ओपन सलग 2 दिवस एक नंबर करणाऱ्याला आम्ही 51,000 रुपये या ठिकाणी बक्षीस देणार आहे. आणि तसंच ओपनला आणि आदतला फायनलला जे गाडी ओपनला फायनलला गाडी राहील तीच गाडी जर फायनलला आदतला राहिली तर त्या गाडी मालकास 11,000 रुपये आम्ही बक्षीस देणार आहे. आपण बक्षिसांचं स्वरूप पुन्हा एकदा सांगा जरा. बक्षिसांचं स्वरूप ओपनचं आणि ओपनला प्रथम क्रमांकाचं 1,51,000, नंतर 1,31,000, 1,11,000 रुपये, 91, 71, 51, 41, 31 अशा प्रकारचं ओपन. आणि आदतला प्रथम क्रमांक 1,11,000 रुपये, द्वितीय 91, 71, नंतर 51, 41, 31, 21 अशा पद्धतीचं नियोजन बक्षीस केलं आहे. आणि तसंच क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल यांना ओपनला 5,000 रुपये क्वार्टरला आणि मेगाला 3,000 रुपये. तसंच आदतला क्वार्टरला 3,000 रुपये आणि क्वार्टर फायनल मेगा फायनलला 2,000 रुपये. तसंच प्रत्येक गाडीस 2 डाली दिलेल्या आहेत. त्या जेवढ्या गाडी ओपन फायनल क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल ह्या तिघांना प्रत्येकी डालीचं व्यवस्था केलेली आहे. आणि जे एक नंबर करतील ओपन आणि आदतला त्यांना डाली देऊन सन्मान चिन्ह मोठं देऊन ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. खूप सुंदर अशी बक्षीस रचना केली, तयार केले म्हणावं लागेल कमिटीनं. आणि लवकरात लवकर नोंद करून कमिटीला रिस्पॉन्स द्या. खूप सुंदर असं मैदानाचं नियोजन आयोजन करण्यात आलंय. शाहिदबाई पण आहेत आपल्यासमोर. शाहिदबाई नमस्ते. काय सांगाल, एका भागातलं टॉपचं मैदान, हिंद केसरीचं मैदान आणि तयारी 100% झालेली आहे मैदानाची, कशी वाटते तयारी? आमच्या भागातलं माळशिरस तालुक्यातलं हे एक नामरूपी मैदान आहे. आणि विशेष म्हणजे हे आमचे मित्र सचिन आप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त 61 फाटा देशमुख पट्टा म्हणून हे मैदान प्रसिद्ध आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या मैदानात आप्पा एक गाडा मालक आहेत प्रथमतः. म्हणजे एक गाडा मालक असल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी काय सांगायच्या गरज लागल्याच नाही या ठिकाणी. का तर स्वतःच एक गाडा मालक असल्यामुळे त्यांनी पहिली चॉईस म्हणजे फाटीची मैदान म्हणतो आपण, ते मैदान एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी मैदानाची एक पाहणी करून या ठिकाणचं मैदान हे फायनल केलं. हे प्रथमतः त्यांचं करायला एवढं कौतुक कमी आहे. का तर या ठिकाणी आदत आणि ओपनचं मैदान दोन्ही ठेवलेलं आहे. पण इतकं छान पद्धतीचं मैदान आहे की एकदम मऊसूद अशी माती, खटणाचं रान आहे, कसल्याही प्रकारचं पावसाचं अडचण नाही. आणि अशा प्रकारच्या ह्याच्यात मैदान अतिशय चांगल्या पद्धतीचं घेतलेलं आहे. तर या ठिकाणी 100% मैदानाला आपण गाडा मालकांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन या कार्यक्रम म्हणजे या मैदानाची शोभा वाढवावी. धन्यवाद. आप्पाकडे तुम्ही आप्पा, कालपासून नोंद सुरू झाली, जरा अपडेट द्या. किती पूर्ण नोंदी झालेत वगैरे कसं काल काय? साधारण ओपनच्या 50 गाडी मालकाच्या झाल्या आणि आदत 25-30च्या झाल्या. आजची काय अपडेट घेतलेली नाही मी. पण लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की फोन तर भरपूर येते. मलाच येत नाहीत. आज ह्या मोठेवाडी तरंगफळ गोरवडे जे जवळची बैलगाडी मालक आहेत त्यांना सुद्धा फोन येतात की फाटी कशी आहे काय सगळं. आणि आमच्यात बी आयोजक जे ऑनलाईनवाल्यांना बी भरपूर कॉन्टॅक्ट चालू आहे. आणि प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्हाला रिस्पॉन्स बैलगाडी मालकांचा एकदम भरपूर चालू आहे. फक्त नोंद तेवढी जेवढ्या लवकर करता येईल तेवढी करा, म्हणजे आपल्याला लॉट लवकर काढण्यास सोपं पडेल. लॉट हे आदल्या दिवशीच हा, एक दिवस अगोदरच. पावसाची कंडिशन काय आहे, स्थिती काय आहे? पावसाची कंडिशन आता सर्वच भागात पावसाची कंडिशन चालू आहे. पण या ठिकाणी जरी मोठा पाऊस झाला तरी मैदान हे 100% होणार. किंवा पावसात जरी मैदान झालं की समोर बी काय अडचण नाही. बैलगाडी म्हणजे बैलांना पळण्यासाठी जरी बाहेर गेली फाटीतनं आणि फाटीत बी काय अडचण नाही. टिले साहेब पण आहेत आपल्या समोर. नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, नोंदी संदर्भात काय आव्हान कराल बैलगाडी मालक? उतावळ त्यांनी नोंदी का नाही 8 तारखेपर्यंत समजांनी घेऊन घेतल्या तर बरं होईल. कारण 9ला आपण का नाही दुपारी 12-1 वाजता लॉट समजा काढून का नाही जे त्याला मार्ग मोकळा होते. म्हणजे जशी गाडी जी निघल तसे ती लवकर येतील, जे उशीर निघेल ती त्या पद्धतीने येतील ना.
बरं. होता होईल त्यांनी होतं लोक 8 तारखेला समजा नोंदी करून घ्यावं असे माझं त्यांना आव्हान राहील. मैदानाच्या परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत झाली? आली मंगळवारी परमिशन मिळते. परमिशन ती मंगळवारी सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल. सोडण्यात येईल. बरं. मैदाना दिवशी संपूर्ण दिवस वैद्यकीय डॉक्टर इथं हो, राहणार. उपलब्ध असणार आहेत हो, का? बरं. दादा पण बैलगाड्या मालक आहेत एक, आणि त्यांचे 2 शब्द घेऊयात. दादा नमस्ते. काय सांगाल, फाटी कशा पद्धतीची वाटते पळायला? फाटी पहिल्यांदा. 1 नंबर केलेले. आम्ही 1-2 वेळा ह्या फाटीवर वासरांना पण फेरं टाकले. फाटीचं नियोजन म्हणजे जुनी फाटी आहे आणि त्या फाटीला आपण हिंद केसरीचं स्वरूप दिलेलं आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा गॅलरीचं एकदम व्यवस्थित सुविधा केलेली आहे. त्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करून बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं. धन्यवाद अप्पा, धन्यवाद संपूर्ण टीमचा. आणि मित्रांनो, लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा. नोंद ही सुरू झाली आहे आणि नोंदीची शेवटची तारीख ही आदल्या दिवशी लॉट्स पाडले जाणार आहेत. त्यामुळं सुवर्ण संधी आहे, लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा. धन्यवाद.